देशातल्या सगळ्यात मोठ्या निवडणुका आणि देशातल्या सगळ्यात मोठ्या निवडणुकांचं महाकव्हरेज तुम्ही बघताय झी 24 तासवर सकाळपासून। ज्या प्रकारे काही एक्झिट पोल्सने अंदाज वर्तवले होते त्याच्यापेक्षा अगदी वेगळे, पण फक्त आणि फक्त झी 24 तासचा जो एआय एक्झिट पोल होता त्याचेच आकडे सगळ्यात जवळ जाणारे किंवा त्याचेच आकडे सगळ्यात सटीक निघालेत असं आपण म्हणू शकतो। अनय जोगळेकर स्टुडिओमध्ये आहेत, परवा त्या चर्चेत अनय तुम्ही सुद्धा आमच्या सोबत होतात। आता त्या एआयचे आकडे म्हणजे तुम्ही सगळे एक्झिट पोल्स आम्ही म्हणत होतो की सगळे एक्झिट पोलचे आकडे एका बाजूला आणि आमचे आकडे एका बाजूला, अनेकांना वाटलं खूप वेगळे आकडे आहेत, पण ते सगळ्यात जवळ जाणारे आकडे आहेत। अनेकांना तेव्हा विश्वास वाटला नव्हता की एनडीए 300च्या खाली किंवा 300च्या आसपास जाऊ शकेल एनडीए म्हणून। भाजपचा आकडा अर्थातच खाली येणार होता, पण आज ते खरं ठरतं। यूपीचे सुद्धा आकडे आम्ही म्हटलं होतं 50च्या आसपास असतील, तोच आकडा तिथे येतोय। एआय टेक्नॉलॉजीला आपण त्याचं क्रेडिट देऊया, आमची एआय अँकर झीनी आणि आमची संपूर्ण एआयची टीम। पण त्याचं नुकसान खरं तर त्या ज्या एक्झिट पोल्स होते, एक्झिट पोल परवा त्याच्यानंतर मार्केटमध्ये उसळी आली होती, त्याचं फार मोठं नुकसान खरं तर काही आपल्याला आज ज्या प्रकारे मार्केट पडलं आहे त्या एक्झिट पोल्सने सुद्धा कुठेतरी जबाबदारी घ्यायला हवी। आपण त्याच्या मी कोणाच्याबद्दल बोलत नाही, पण ज्यांनी ते एक्झिट पोल परवा केले होते सलग एक दिशेने जाणार आहेत। मेथॉडॉलॉजीबद्दल नेहमीच प्रश्न उपस्थित केला तो, कदाचित उद्या आम्हालाही लोक प्रश्न विचारतील, पण आम्ही जसं म्हणतो की जबाबदार जी कालच आम्ही मीडिया मीटमध्ये सुभाषचंद्रांनी सांगितलं होतं की आम्ही जबाबदार पत्रकारिता इथे करतोय आणि या गोष्टींना खरंच महत्त्व दिलं गेलं पाहिजे की आपल्या एक्झिट पोलमुळे मार्केटला नुकसान होत आहे। तुमच्या अंदाजांचा जर फरक कुठेतरी पडत असेल, त्याचं नुकसान जर कुठल्या तिथे गुंतवणूकदारांना होत असेल तर याची जबाबदारी खरंच काही लोकांनी येऊन घेण्याची आज किमान सांगणं गरजेचं आहे की आमची मेथॉडॉलॉजी चुकली किंवा तेवढा मोठेपणा त्यांनी दाखवा की आमचं चुकलं। उद्या आमचाही पोल चुकला तर आम्ही कदाचित म्हणू, पण आज आमचा पोल बरोबर आहे म्हणून मी हे अधिकारवाणीने सांगू शकतो की आमचा पोल बरोबर आला आहे।